काढलेल्या संस्थेमध्ये किती विद्यार्थी शिकतात? आता सध्या आमच्या संस्थेमध्ये 3,000 विद्यार्थी आहेत सध्या सगळे. हो. अच्छा. आणि पहिले पुढे असतील पहिले शाळेची स्थापना 1.5 आणि 1 अडीच आणि 800 33 आणि ते 600 जवळ 4,000 विद्यार्थी. आणि पहिल्या शाळेची स्थापना कधी झाली? 2002-3 ला. 2002-3. अच्छा. आता सगळे कर्मचारी किती काम करतात? जवळजवळ 300 आहेत सगळे. का वाटलं तुम्हाला शाळा काढा? काय झालंय, मी मजुरी केलेली. आम्ही भूमिहीन होतो, घरी मराठा आहे पण आमच्याकडे जमीन नव्हती. मग मी स्वतः बराशी टाकणं, ऊस खोदणं, ऊस तोडणं. एकदा ऊस खोदले होते, इथं कुदळ लागली होती माझ्याशी. ते अशी खोदून अशी वारणं पडते सरी. आम्हाला माहित नव्हतं ऊस वाफ्यात राहतो का सरीत राहतो, पण ते काम करताना मग लक्षात आलं. मग हे सगळे हात शिरून जायचे, इथं खापल्या यायच्या अशा काळ्या काळ्या वर खडायच्या. आणि ऊसात तोपर्यंत खूप गरमी व्हायची, बाहेर गेले की मग बरं वाटायचं. आणि हे कपडे तर आपले टिकतच नव्हते. मग त्याला ते खताच्या गोण्या असते ना, त्याचे हाफ शर्ट शिवलेले होते आणि त्यात गरमी खूप व्हायची. पण तर ऊसतोड्या केल्या. मग ऊसतोड्यामध्ये मी नंबर 1 होतो, कोयता चालवला. ते पाहिलं म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी थोडस डीप नॉलेज अवगत करत होतो. ऊस तोडायला गेलो तर ऊस कसा उभा आहे, त्याची पानं कशी असे, नंतर वर वाडा आहे. मग ते इकडून कोयता मारला, इकडून कोयता मारला तर वर हात नव्हतं करत, म्हणजे तिथं उपयोग आहे त्याचं. लगेच बुड काटायचं. ते बुड काटला असा हातात घेतला की पुन्हा हे जे इकडचे पानं आहेत हे उलट्या कोयत्याने पाडून टाकले की पुढे चांडा मारायचा. आणि जिथं लागेल तिथं वाडा गेलाच पाहिजे, जिथं लागेल तिथं ऊस गेला पाहिजे, म्हणजे पुन्हा कलेक्ट करायचं काम नाही. तर हे सगळं करून पाहिलं, गरिबी वगैरे चांगली अनुभवली म्हणून थोडं शाळेकडे वळलो मी. आमच्या म्हणजे निम्मे शाळा विकतच घेतलेल्या आहे. अच्छा. तुमचं शिक्षण किती झालं? मी ग्रॅज्युएट आहे. इंग्लिश शॉर्ट हँड पण केलेलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही ऊसतोडी केली? हो. नाही, ग्रॅज्युएशन नंतर केलं. दुकान होतं माझं LK कृषी सेवा केंद्र म्हणून. राठोड सरांना माहिती आहे. LK, माझं नाव लक्ष्मण खंडू, त्याच्यामुळे LK. मी पहिला LK टेलर पण भोकरदनला प्रसिद्ध होतो. अच्छा. टेलरिंग पण केलं? हो हो. टेलरिंग काम पण केलं मी. म्हणजे इकडं ते अजिंठा रोड आहे ना, तिकडे ऊस तोडायला होतो. मग आमचा एक मातंग समाजाचा मित्र होता, तो मुंबईला राहतो, कल्याणला. त्यांनी मला पत्र पाठवलं. अंतर्देशी त्यावेळी फोन नव्हते. बरोबर. मग ते ऊसातूनच मी तिकडे चालला गेलो त्यांच्याकडे. मग ते तिथं गेल्यानंतर मिस्त्रीच्या हाताखाली होतो. 24 टोपले रेतीचे टाकायचे, त्याच्यामध्ये शिमटाची गोणी टाकायची, त्याला पाणी टाकायचं, पलटी मारायची, द्यायचं. अच्छा. पण 3-4 दिवसामध्ये त्याला म्हणलं तू कुठे जातो म्हणे, मी रेडीमेड शिकायला जातो. त्यावेळेस ते जिल्हा परिषदेच्या मुलाला हाफ पॅन्ट होत्या खाकी. बरोबर. तर ते शिकायला जायचं तो. मग मी म्हणलं मी येतो पाहायला. तुम्हाला माहिती असेल तो बीओवर आहे म्हणल्यावर ते खाकी हाफ पॅन्ट राहायचे. मग मी ते पाहायला गेलो तर 3-4 दिवसात ते हाफ पॅन्ट माझ्या पूर्ण डोक्यात बसली. पण काय झालं, माझं पूर्ण हाफ पॅन्टवर लक्ष. तर ते सिंधी समाजाचा एक ब्राह्मण माणूस होता, मुलगा होता, तो 12 वाजेपर्यंत शाळेत जायचा. मॅट्रिक होता तो, मॅट्रिकला. तर मी त्याला म्हणलं बा मी हाफ पॅन्ट काढतो. ते म्हणजे तुमने पहिले काही शिके? म्हणलं नाही, त्याला हिंदी बोलणं पडे, सिंधी असल्यामुळं. ते म्हणे तुम काही शेंग मला तुम मेरे को बैठने दो, अगर खराब हुआ हाफ पॅन्ट ते पैसे. मला शिकायचा शौक होता जरा. मग मी ते बसलो मशीनवर आणि पुन्हा 12 वाजेपर्यंत मी तुला फ्री काम करून देईल म्हटलं. हिंदीमध्ये त्याला बोललो मी. मग त्याला बरं वाटलं 12 वाजेपर्यंत आपल्याला फ्री भेटू राहिला, काय पाहिजे. मग मी बसलो. पण ते शिलाई मशीनवर काय झालं, पाय ठेवला मी त्या खालच्या पायदानवर, तर ती मशीन उलटी फिरली. ते चाक तुम्ही जनरल टेलर लोकांना विचारून पहा. ते उलटी फिरल्यामुळे काय झालं, सुई खाली गेली, बॉबिनच्या द्वारात अडकली. द्वारा त्या बॉबिनच्या द्वारानं ते द्वारा अडकून घेतला, त्याच्यामुळे ते द्वारा तुटला धागा. तो तुटला तर काय झालं, हाफ पॅन्ट माझ्या लक्षात, पण सुई अशी असली धागा इकडून टाका हे माझ्या डोक्यात नाही. कारण ते मला नॉर्मल चिल्लर वाटलं काम, त्याच्यावर मी त्याच्यावर एवढं सिरियस लक्ष दिलं नाही. मग मी त्या मुलाला म्हणलं, हरीश नावाचा मुलगा होता, मला दाल के दो एक बार धागा. अरे बोले तुमको धागा नहीं डाल के आता, तुम का हाफ पॅन्ट शिएंगे. म्हणलं तुम्ही एक बार दाल के दो. मी खिशातले पैसे काढले, त्या मशीनच्या त्या टेबलवर ठेवले. म्हणलं हे पैसे अगर खराब हो गए ते पैसे तुम्हारे तरफ. मग त्यानं दोरा टाकून द्यायला मला एकदा. मग मी लक्षातच ठेवलं, म्हणलं आता पुन्हा याला विचारायचं काम नको. मग ते हाफ पॅन्ट काढली. तर ते त्याला म्हणलं बाई हे दाल के देखो 6 नगाचं एक हिरा आहे कटिंग केलेलं, 6 नगात टाकून पहा म्हटलं. धकलं तर दररोज 12 वाजेपर्यंत तुम्हाला मी शिवून देईल फुकट, मला काही नको. कारण मला शिकायचं होतं. इकडे गरिबी खूप होती, काम करणं पडे, रात्र दिवस सोंगण्या हे ते. मग त्याने काय केलं, त्या 6 हाफ पॅन्ट मध्ये ती हाफ पॅन्ट टाकली, तर ती सक्सेस झाली. सक्सेस झाल्यावर मग मी 12 वाजेपर्यंत शिवून द्यायचं त्याला. मग नंतर 1-2 महिन्यानं चांगला हात साफ झाला, स्पीड आलं, बराच माल निघाला लागला, फिनिशिंग चांगली आली.
मग मी म्हणलं आता आपण कुठेतरी जाऊ दुसरीकडे कामाला, पण दुसरीकडे गेले ते म्हणायचे तुमने पहिले का काम करे वाय. आता खोटं कसं बोलता येईल, ह्या काम करावं काम, खोटं बोलून जमतच नव्हतं. आता काय करावं. मग एका ठिकाणी गेलो तिथे 42 मशीन होत्या, अशा मोठा कारखाना होता, त्याच्यातले 1-2 कारागीर गैरहजर आहे. मग मी तिथे गेलो, हाफ पॅन्ट काढली, ते कमी पैसे म्हणे. मला म्हणलं चालेल आपल्याला सांगायला तर होईल, हा काम करे वाय. एक तर तिकडे आपल्या ओळखीने ना, आणि पुन्हा ते काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते लवकर विश्वास ठेवत नाही. मग तिथं मी काम केलं काही दिवस, नंतर पुन्हा दुसरीकडे जिथं चांगला भाव भेटतो तिथं मग सगळे जे माझ्या बरोबर सगळ्याचे माझ्याकडे आला सगळं अकाउंट. मग तिथून मी दादरला झारपकर टेलरिंग कॉलेज होतं, तिथे एक पुस्तक घेतलं दादरला मुंबईला. त्या झारपकर टेलरिंग कॉलेजवर तिथं नंबर 1चा टेलर होतो म्हणा, भोकरदनला LK टेलर्स. सगळ्याचे कपडे माझ्याकडे, आमदार वकील सगळे. आणि तिथे हो इंग्रजी शॉर्ट हँड पण तिथंच केलं. मग मी दिवसभर काम करायचो, संध्याकाळी इन्स्टिट्यूटला जायचो, इन्स्टिट्यूटवर आले की जेवण करायचो, जेवण झालं की आंघोळ कपडे धुवून काढायचे, 11-12 वाजून जायचे. सकाळी उठले की हॉटेलवर जायचं 5 वाजता, कालचा पेपर असेल तो वाचायचा, चहा प्यायची, कारण सकाळी 5 वाजता पेपर भेटत नव्हते. कॉन्ट्रॅक्टर का वाटलं नाही, म्हणजे शाळाच का घ्या वाटल्या नाही. आपल्या डोक्यात सर काय होतं, आपण ज्या समाजात आलो, पहिलं लहानपणी ऐकलेलं आहे, जो फक्त स्वतःसाठी जगतो तो दुसऱ्यासाठी मेलेला असतो, आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तो मेल्यावरही जिवंत राहतो. जसे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, हे मेल्यानंतर सुद्धा जिवंत. आज माझं तेच काम आहे. आता आमच्या फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, जाफराबाद, भोकरदनमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज नाहीये. आणि टेक्निकल आज काय झालं, जे ते पुढारी सिनियर कॉलेज काढले. आता तुम्ही शिक्षण विभागात असल्यामुळे तुम्हाला माहिती, सिनियर कॉलेज फक्त कागदावर आहे, स्टाफ नाहीये, लॅब नाहीये, लायब्ररी नाहीये, काहीच नाही, कागदावर आहे. मुलं कागदच घेऊन फिरू लागले, त्याला काही सर्व्हिस नाही. मग आपण म्हणतो बेकारी. आजही तुमचं स्किल वर्क असेल तुम्हाला कुठंच कमी नाही. एखाद्या कापड दुकानात गेलं, मी कापड दुकान पण केलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते पण टॉपवर चालवलं मी. त्याला सुशील बेकारात मला काय झालं, 1 लाख रुपये मागितले, मला 40,000 मंजूर झाले, पण तरी 40,000 मी कापड दुकान पुढे नेलं होतं. नंतर मोटर पाईपचं दुकान केलं, कृषी सेवा केंद्र केलं. नाही, लग्न झालं तेव्हा काय करीत होते? तेव्हा मी टेलर. त्याच्यात सोयरिकी बऱ्याच सुटल्या, नंतर घरची मंडळी. तर त्यावेळेस इथं आपले राठोड सर, ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नाही का आपले काकासाहेब साबळे, त्यांच्या बहिणीचं माझं सोयरीक जमाला आली होती. पण काय झालं, तर रात्री बाया बसल्या चुलीजवळ, चूल असते ना अंगावर घेऊन थंडीच्या, ते आर बाहेर काढला, ते कोळशे बसले शेकता. मग पोरी जमला, असं झालं तेच झालं. ते एक बाई म्हणजे काय खरंय, म्हणजे त्याचं ते मशीनचं टुक 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 टुक, टोपलं टेकवायला जागा नाही म्हणजे टोपलं टेकवायला जागा नाही म्हणजे जमीन नाही, मग याचं काय खरंय. मग सकाळी आम्ही, माणूस आला पुढं, आमच्या घरी वडील वारलेले होते माझे 82ला. मग बहिणीचं लग्न केलं होतं आम्ही इथं सोयगावला, ते पण सालाना होते, दुसऱ्याच तिथे कामाला गरीब होते ते. बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग माझं लग्न, कारण की 2 वर्ष लग्न चालत नाही म्हणे वारल्यानंतर, आमच्याकडे ही पद्धत आहे. असंच आहे का? हो. मग त्याच्यामुळे मग बहिणीचं केल्यानंतर माझं. तर ते गारखेड्याची मंडळी आणि जे आमचे शेतकरी संघटने तालुका अध्यक्षाचे जमायच समजा, सकाळी माणूस आला, आमच्या आईनं चहा केला, घरी कोण होतं, मग चहा केल्यानंतर चहा वगैरे घेतला, त्यांनी आईला म्हणते स्वयंपाक ना करू म्हणे. त्या आईने काय केलं, पाहुणे येतील त्याला जेव घालू, आपण सुपारी फोडतात आमच्याकडे असे, तर ते स्वयंपाक ना करू म्हणे. आई जरा परेशानच झाली, म्हणजे ते नाही सांगितलं म्हणे, बायाने रात्री तिथे चुलीजवळ शेकल्या म्हणे. त्या म्हणल्या म्हणे कवळी भरकी असं त्याच्या पायथ्याशी नेऊन टाकता का, ते टुकटुक शिलाई मशीनचं काय खरंय, टोपलं टेकवायला जागा नाही, असं तसं करून ते हुकलं. मग पण हे जमलं, मग हे जमलं हे बी फायदे उचलायला लागले. एक सोयरीक गरिबी मोडली, एक सोयरीक गरिबी मोडली का? हो, नाही तसेच 15-16 मोडल्या, 15-16 मोडल्या. गरीब म्हणजे नाही हा बरेच पस्ताव नाही ऐका सांगतात ना अजून बी. नाही, पण याच्यातून एक गोष्ट आहे की ताईचे वडील हुशार होते, त्यांनी तुमच्या मधलं कर्तृत्व ओळखलं होतं. बरोबर. पण आता मुलांना काय, म्हणजे आता आपण कसं, मुलाला खूप गरिबीतली मुली आल्या. नाही मला दुसरं, आता मी 11वी-12वीच्या लेकरावर थोडं अभ्यास करतो. बरोबर. 11वी-12वीचे लेकरं जे आहेत, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा जिल्हा परिषद असो, संस्था असो, खूप चांगल्यापैकी. पण तुम्ही म्हणता तसं ते नुसतं नावाला कागदावर 11वी-12वी कोचिंगला इकडे तिकडे जातात मुलं. बरोबर. आणि मला एक असं जाणवलंय की आत्ताचे आई वडील त्यांनी कष्ट भोगल्यामुळे
लेकराला तर हातावरच्या फोडाप्रमाणे जपतात, कम्फर्ट झोन मध्ये ठेवतात. बरोबर आहे. म्हणजे त्याला जांबाच्या झाडावर चढू देणार नाहीत, त्याला पोहायला जाऊ देणार नाही, तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, असं करू नको, तसं करू नको. आणि त्याचा परिणाम असा होतो की कष्टाची जाणीव लेकरांना राहत नाही. बरोबर. या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे काय होतं, आई वडिलांचा जीव खूप असतो लेकरामध्ये, परंतु लेकरांना त्याचं म्हणजे काय म्हणतात, त्याला फुकटचं खाय त्याला स्वस्त माग काय कळे. बरोबर. तशी गोष्ट आहे. कष्टाची जाणीव करून दिली पाहिजे, त्याला करू दिलं पाहिजे खरं म्हणजे. आणि मी तर या मताचा आहे की आता बरेच आम्ही अनुभव घेतले समाजामध्ये, पण मी आता 5 वर्ष सभापती होतो, 4 वेळा जिल्हा परिषद मेंबर होतो, आमदारकीला सेकंड राहिलो मी. नाही तर त्याच वेळेस निघून गेलो असतो. त्यावेळेस जर निघलो असतो तर महाराष्ट्रात दारूबंदी, कुऱ्हाडबंदी, महाराष्ट्रात दारू भेटलीच नाही पाहिजे. भेटली नाही तेव्हा सुटली, तशी सुटत नाही कोणाकडून. बहुत बढिया. आम्ही उपोषण पण केलं इथं दारूबंदी कुऱ्हाडबंदीसाठी. मध्ये ते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तर आमचा मेल गेला. आणि मेल गेल्यानंतर झाडावर बंदी आली. एक झाड तोडलं तर आता 50 रुपये पनिशमेंट सुरू झालं, पण त्यानंतर विधानसभेत बारगळलं पुन्हा. नाही तर सुरू झालं. आमच्याकडे 2 जणांना दंड सुद्धा झाला, मंत्रिमंडळाने निर्णय केला. पहिली निवडणूक जेव्हा जिंकले तेव्हा किती खर्च आला? 12,000 रुपये आला होता. आणि शेवटची निवडणूक जिंकली तेव्हा 40 लाख. 40 लाख. मी 92ला काय झालंय, आपली गरिबी होती. मी 85ला रावसाहेब दानवे आणि आम्ही बरोबर होतो. त्यावेळेस इंदिरा गांधी 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधीला गोळ्या घातल्या. 31 ऑक्टोबर होता त्या दिवशी. ऑक्टोबर महिना संपला आणि नोव्हेंबर मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यावेळेस तुम्ही आठवा. आणि मग काय झालं की ते लोकसभा झाल्या, राजीव गांधींनाच निवडणुका घेतल्या देशामध्ये. तर बाया रडून रडून मतदान करत होते इंदिरा गांधीच्या. तर त्यावेळेस टीव्ही नवीन आलता. हो. तर त्यावेळेस आपल्या देशामध्ये भाजपचे फक्त 2 खासदार आले होते. बरोबर. आणि बाकी सगळे म्हणजे मेजॉरिटी काँग्रेसची होती. मग त्यांनी विधानसभा बरखास्त केली आणि विधानसभेला मतदान घेतलं. तर आमचा रावसाहेब दानवे उभा होता त्यावेळेस. भाजप आणि येस काँग्रेस म्हणून होतं, शरद पवारचं येस काँग्रेस होतं. आणि मी त्यावेळेस नेमकाच वयात येत होतो. येस काँग्रेसचा मी युवकाध्यक्ष होतो, तरुण होतो जरा. मग आम्ही दोघं बरोबर फिरलो शेवटलो. त्याच्यात रावसाहेब दानवे बराच चॅप्टर माणूस आहे. तर आमचं काही नाही, नुसते पोत टाकलं की भाषण सुरू व्हायचे. बळजबरी आम्ही गाड्यावरचे ते झटका जो कारण जो तो काँग्रेसवाला, म्हणजे जो त्याचं जरी घर असेल ते काँग्रेसवालाच होता. राशन दुकानवाला काँग्रेसवाला, पोलीस पाटील काँग्रेसवाला, सरपंच काँग्रेसवाला, कोतवाल काँग्रेसवाला. आणि अशा परिस्थितीत आम्हाला खूप स्ट्रगल झालं. पण त्यावेळेस फक्त 1500 मतांनी पडला रावसाहेब दानवे. इंदिरा गांधी सहानुभूती होती. आमच्या इथं एक माजी आमदार दसपुते अण्णा म्हणून होते वकील. लोक म्हणायचे की वकील साहेब यायची जमीन आता म्हणजे शेवटचं द्यायला निवडून, म्हणून तो रावसाहेब दानवे त्यावेळेस 1500 मतांना पडला लाटेमुळे. मग तिथून काय झालं की दुसऱ्या वेळेस काय झालं, त्यांनी भूविकास बँकेचे सर्टिफिकेट भेटत होते पूर्वी. लोन मिळालं की ते सर्टिफिकेट देत होते, चेक नव्हते देत. तर ते बँकेच्या लोकांना बसवलं त्याच्या ऑफिसमध्ये. तिथं स्टोव होता पितळी, त्याला ते रॉकेल टाकून कोंबडं शिजत होतं आणि जेवण होतं आमच्या सगळ्याचं. मग मी पण त्यात सामील होतो. मी गरिबी होती माझी, काही नव्हतं. इथून बाजूला मनापूर आहे आमचं. तर ते शिजताना मग ते सर्टिफिकेट लिहिण्यात आले. तर मी त्यांना काय म्हणलो, बाबा आपल्या कार्यकर्त्याला तुम्ही उपनेर दूर आले ते थ्रेशर मक्का वगैरे काढायचं, तर ते सोना खंडवा म्हणून असं नट बोल्ट होत त्याला, सोना खंडवाला. आणि दुसरं एक पडगिलवार होतं, त्याला अशा पट्ट्या होत्या. तर पट्ट्यावाला उपनेर चांगला माल काढत नव्हतं, स्पीड बी नव्हता आणि माल बरोबर नव्हतं काढत. मी त्याला म्हणलं सोना खंडवा ज्याच्याकडे डीलरशिप आहे त्याच्या नावाने सर्टिफिकेट लिहा. आणि ते भूविकास बँकेचे सर्टिफिकेट चेक नव्हते इश्यू करत. तर ते म्हणे नाही म्हणे, मग याच्यात काय उरलं म्हणे आपल्याला रावसाहेब दानवे म्हणे. मग मी नाहीच म्हणलं, आमचं दोघांचं फाटलं तिथून. मग मी जेवलो नाही, काही नाही, गेलो. मी बाईक चालले गेलो अंधारामध्ये. आमचं मनापूर गाव आहे बाजूला. घरी पत्र होते, सपरी होती. घरी जाऊन झोपून राहिलो. आईला काही सांगितलं जेवून आलो नाही. मग तिथून आमचं दोघांचं फाटलं. मग दुसऱ्या वेळेस काय झालं की विधानसभेला त्याला तिकीट भेटलं पुणे 89ला रावसाहेब दानवेला. मग ते लगेच जीप घेऊन माझ्या दुकानवर. मी त्यावेळेस तेलच होतो. मला म्हणे दोस्ताचं काम झालं म्हणे. म्हणलं हो मला माहित झालं. म्हणलं शुभेच्छा तुम्हाला, चहा वगैरे घ्या. नाही म्हणजे नुसता चहा आणि झालं ना पडेल. मी म्हणलं मी येणारच नाही. म्हणजे तेव्हापासून फाटेल होतं आमचं, बोलतच नव्हतो. येणार नाही म्हणल्यावर ते म्हणे मी पोरायला आणतो तुम्हाला उचलून येतो. आता मी म्हणलं उचलून नेल त्याला काय भांडता येत आपल्याला. मी काय केलं ते, हो मग मी काय केलं, ते काँग्रेसचे माझे आमदार होते, त्यांचं तिकीट होतं रंगनाथ पाटील म्हणून. बस स्टँडवर त्यांच्याच कार्यक्रमात चालू गेलो आम्ही 2-4 जण.
आणि मी नवीनच पोरग, मग त्याच्यामध्ये मी थोडासा स्पीच मध्ये चांगला झालो. अच्छा. मग बाकीचे म्हणजे नाही खूप चांगलं पोरग आहे. मग माझे टीव्ही मध्ये रेकॉर्डिंग केली, बाजारात टीव्ही ठेवल्या. त्यावेळेस काही एवढं हे नव्हतं टीव्ही दाखवा जाईल माझं भाषण. पण मग काय झालं पुढं ते पडलेच, कारण की मराठवाड्याचं नामांतर विद्यापीठाचं नामांतर व्हायला होतं, हिंदुत्वाची लाट होती. रावसाहेब दानवे 26,000 आले आणि ते माझे आमदार 39,000 मतावर पडले, म्हणजे ते 65,000 आले पडले होते रावसाहेब दानवेला. मग काय झालं, कालांतराने मी एक दिवस बसलो ते रंगणात पडले घरी. मी म्हणलं आता निवडणूक आल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, तर मला पंचायत समितीला तिकीट द्या. ते म्हणे बा ते त्याचा मुलगा आहे श्रीरंग पाटील म्हणून, त्यांनी मला विधानसभेला पाळलेलं बंडखोरी करून, तर म्हणजे त्याला बापूला भेटावं लागेल. मी म्हणलं दादा तुमचं सर्कल वेगळं आहे, माझं एक वेगळं आहे, माझं गाव. ते म्हणे मग तिकडे जे यायचे सासरे अजून सासरे माझे आमदार होते, त्याचा मुलगा उत्तमराव गांडे जे आमचे व्यायी आज, तर ते म्हणे बा ते म्हणे तिकडे त्याला भेटावं लागेल, त्याचे शंकरराव चव्हाणचं चांगलं आहे तुमच्या तिकडचे, त्याचे कार्यकर्ते होते ते अशा. हा, तर मी म्हणलं बाबा हे सगळे मोठे लोक आहे, हे माझे आमदार आहेत, शंकरराव चव्हाण कुठं, आपलं काही खरं नाही झालं. रावसाहेब दानवे जे तालुका अध्यक्ष होते लक्ष्मणराव गिरे, ते भूविकास बँकेला डायरेक्टर होते, जे रावसाहेब दानवेंचे सर्टिफिकेट लिहिणं चालले त्यांच्यामुळे लिहिणं चालले होते भूविकास बँकेचे. म्हणलं तो बी मोठा माणूस, पुन्हा करोडपती, व्याजानं पैसे वाटणार, आपलं काही खरं नाही या पक्षामध्ये. मग मी ते जनता दल आणलं भोकरदनला. एका दुकानामध्ये बसलो, तुमच्या तिकडे ते व्यंकटेश काब्दे म्हणून होते खासदार. मग बापूसाहेब काळदाते तुमची भेट झाली? हो, इथं आणलेले मी त्यांना माझ्या पक्षाला. मी पण खूप तत्ववादी नेतृत्व चांगलं होतं त्यांचं. दोघंही उभयंता म्हणजे सुधा काळदाते ताई पण आणि बापूसाहेब, आणि 3-4 दिवस आम्ही सोबत पण होतो. असं त्यांच्या वाढदिवसाला होतं, मग मी त्यांनी ते सुधा ताईचं ते सगळ्यांचं नाव घेतलं. तत्ववादी माणसं होते ते. तर मग त्यावेळेस काय केलं, मी ते एक रजिस्टर घेतलं, प्रोसेडिंग लिहिलं, मी तालुका अध्यक्ष डिक्लेअर झालो. आमचे जालन्याचे माझे आमदार होते, स्वातंत्र्य सैनिक होते, लाला होते, त्याचे दुकान वगैरे होते, त्यांनी मला तालुका अध्यक्ष घोषित केलं. मग आम्ही काय केलं, नगरपालिका निवडणूक लागली पहिले, जिल्हा परिषद नंतर व्हायची, नगरपालिका अगोदर व्हायची. मग नगरपालिकेत काय झालं, आम्ही काही लोक टाकले, आम्हाला उमेदवार भेटत नव्हते, पण केले आम्ही काही असे तसे उभे. समजा तिकडचे नाही भेटले तिकीट, ते नाराज झाले, त्याला दिलं आम्ही, असं काही करावंच लागतं. मग रस्त्याने जेव्हा चालू आम्ही, त्यात काय झालं, एक मुस्लिम समाजाचे कॅन्डिडेट होता, तो म्हणजे मी ते बँड मागे फिरणार नाही, माझ्या जमात का काम करता बोले, मी बँड के पिछे नाही राहू. मग ते काही राही ना, आमचे 4-5 जण बँड वाजवणारे आणि 3-4 जण आम्ही. त्याच्यामध्ये यायच्या गावचे एक यायचे आजन सासऱ्याचे, आपले याच्या सासऱ्याचे चुलते, ते धोतर टोपी बरे होते जसे दिसाला. गावात लोकमत कमी होतं पण दिसाला बरे होतं, आम्हाला दाखवूनच होतं ना. मग आम्ही त्याला मिरवणुकीत घेऊ, ते काय करे वरच्या टपरीवर जाय, ते तंबाखू दे रे, चुना दे रे, अशी गोळत बसे. एवढं तुम्हाला काय लागतं ते घ्या, पण आपला रंग भंग होऊ देऊ नका. रंगाचा भंग झाला तर मग काय करे, असे लोक आम्हाला असं. पण त्याच्यामध्ये काय झालं की मग आमचे 3-4 जण नगरपालिकेत निवडून आले. जनता दलाचं चक्र होतं गोल, व्हीलचं चक्र नाही का साबणाचं, असं. त्यामध्ये काय केलं आम्ही, लोखंड गरम होतं, म्हणलं थोडं आणलं पाहिजे. रावसाहेब दानवे कमी आले, ते आमदार होते, आणि काँग्रेसचे जास्त होते ना, आमचे आले 4-5. मग त्याच्यात आम्ही फायदा उचलला, एक अपक्ष त्याला अध्यक्ष केलं आणि आमचा जनता दलाचा उपाध्यक्ष केला. मग नगरपालिका झाली आणि मग जिल्हा परिषद लागली. मग जिल्हा परिषद लागली तर आता जनता दलाचे तिकीट सगळे माझ्याकडेच. हो, पण आम्हाला काही उमेदवार लवकर भेटे ना. एक उमेदवार लगे आला, तो 85 सदस्य शेवटला मला त्यांनी साथ दिली, तर तो आला लगे, त्याने बॅग काढली आणि ते 20-20चं बंडल काढलं, 2,000 रुपयाचं. मला साहेब मला तिकीट द्या. मी विचार केला, फुकट कोण तिकीट नाही घेऊन राहिले, हे 2,000 रुपये आपल्याला घेऊन राहिला. आणि चांगला वेटरनरी डॉक्टर शिकेल होता, मस्त सर्व्हिसला नव्हता. मग मी भास्कर कोलते म्हणून MA व्हायला होता. म्हणजे मी काय केलं, ते पैसे राहू दे म्हणलं, आपल्याला काही पैसे घ्यायचे नाही, पैसे राहू दे म्हणलं, तुला तिकीट फायनल आहे. पण तो काय झालं, मग त्याच्या गावाकडे गेला तिकडे. आता हे भाजपचं आमच्या इथं उगमस्थान आहे, त्याच्या जे 2-4 गाव तिकडे ज्यावेळेस तो फिरला, भास्कर कोलते सर, राठोड सर याला राहते, कोल्हापुरी राहते, ओळखता ना. हा, तर मग ते आले, पुन्हा आले तर मी काढलं पी फॉर्म. मला म्हणते राहू दे म्हणलं, काऊन नाही म्हणते, तिकीट नको म्हणे, लोक पाडते म्हणे. मग ते जनता दलाचा हिरवा झेंडा आहे, ते चक्र आहे, नको म्हणे. अरे म्हटलं जाऊ. मग तो अपक्षाला आला निवडून. अच्छा. पण आला तर त्यानं काय झालं, त्याला रावसाहेब दानवे पळवलं, रंगनाथ पाटलानं, रावसाहेब दानवेनं. पण मतदानाच्या वेळेस काय झालं, तो काय रंगनाथ पाटील तावडीत होता, पण तो म्हणे मी मतदान करणार नाही, असं करील तसं करील. पण त्याच्यामध्ये एक माझा चिंतक होता, तो म्हणे हे दांगडू नको करू, नाही तर तुला नेणार नाही म्हणे सभागृहात, तुला इथंच ठेवतील म्हणे, तू जर करतच नाही मतदान तुला कशाला न्यायचं, तू चुप बेस म्हणे, काहीच नको बोलू म्हणे. मग तो बोललाच नाही काही, आणि सभागृहात आल्यावर माझ्या शेजारी येऊन बसला.
अच्छा. मलाच मतदान केलं. मी जिंकलो, सभापती झालो. तेच माझे आमदार रंगनाथ पाटलाच्या सभापती झाले. हो 5 वर्ष एक मतानं. हो. आणि ते मत त्या माणसानं दिलं. त्या माणसाने दिलं होतं. तर ते असं सभापती झालं. मग ते 5 वर्ष बऱ्याच वेळेस विश्वास आला. पण मी म्हणलं कसं आहे, लोखंडकर मी हातोडा आणला पाहिजे. आता माझी सभापती बरेच तर आहे ना, कोणी माझं नाव घेतं माझी सभापती म्हणून. आता मी एका ठिकाणी सकाळी राहतो, माझी सभापती म्हणून मला श्रद्धांजली बोललं. बरं, ताईंनी कधी असं म्हटलं नाही का की काय पडलं याच्यात राजकारणात, आपले लेकरं शिकवत शांत जाऊ, फिरायला जाऊ? नाही, ते योग चांगला आमचा आमकडे. नाही कसं होतं, शिकेल बाया थोड्या करताना आपल्याला विरोध करतात. नाही पण ऐका ना, त्या जास्त शिक्षित आहेत. नाही, सहमती आपल्याला. तुमच्या दोघांकडे बघितलं ना, असं लक्ष्मीनारायणाचा जोड आता आहेच. म्हणजे तुम्ही तब्येतीने चांगले आहात, म्हणजे खूप तुमचं मन पण असं खूप निर्मळ आहे. तुम्ही दोघे निर्मोही आहात. आणि म्हणून काय झालं साहेब, तुम्हाला सांगतो उदाहरण, आता तिलाच सांगाल की बोलू दे. सभापती होऊ लागले, लहान होता मला 6 महिन्याचा. अच्छा. म्हणून त्या दोघांना योगेश नाव ठेवलेलं. अच्छा, योगायोग. मुलाच नाव योगेश ठेवा म्हणे. पण योगेश आता नीट वागतो का? गरीबाची म्हणून केल्यानंतर सुनबाई बऱ्याच वेळेस नाही ना. म्हणजे तुम्ही पाड्यात राहत होतो गावामध्ये, साहेबकडे सभापती होऊ लागले. जिल्हा परिषदला तर गेलच होते, सभापती होऊ लागले. मग तिथलं ते बाजूचा वाणी समाजाचा माणूस होता आवडी. अच्छा. म्हणजे रविबाई काय करायला तुम्ही? म्हणलं काही नाही, म्हणलं लांबून घातली झोपू वाटलं. म्हणजे तुमचे मालक सभापती होऊ लागले, म्हणजे तुम्ही काय करायला गेले? ऊस आले मग काय गेले, मग काही गेलं नाही म्हणतात. म्हणजे राजकारण कळतच नव्हतं, सभापतीच कळत नव्हतं काय. तेव्हा काही जीभवर मिरवणूक काढली नाही काय? जिल्हा परिषदेची काढली होती. नगरपालिकेला काय झालं, साहेबांचा आलापूरचा माणूस पडा मुस्लिम समाजाचा. अच्छा. आले घरी जेव्हा बसले, आता मी ते वाढून सांगितले, ते वाईट झालं. काय झालं तो म्हणजे ते गोवा पाडणार बरं पाडणार तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल सांगतो काय झालंय. आमचा जो कॅन्डिडेट होता त्याला त्याचा फॉर्म उडा म्हणून या काँग्रेसवाल्या सत्ताधाऱ्यांनी, माझे नगराध्यक्ष होता त्याच्या विरोधात अजिश मिया म्हणून, आणि आमचा जो कॅन्डिडेट ते मुमताज नावाचा होता, तर यांनी काय केलं, त्याचं खोटं प्रमाणपत्र तयार केलं की नगरपालिकेचे गुत्ते घेतो म्हणून आणि कामं करतो म्हणून रिटर्निंग ऑफिसरने त्याचा फॉर्म उडाला छाननीमध्ये. मग आम्ही तो फॉर्मला अपील केलं कोर्टात, सेशन कोर्टात. मग सेशन कोर्टातून तो सिलेक्ट होऊन आला पुन्हा. मग काय झालं, बाकीच्या नगरसेवकाची निवडणूक झाली, त्याची एकट्याची उशीर झाली 3-4 दिवसांना. मग काय झालं की तिथं असा कर्फ्यू लागला, बाजूला आलापूर म्हणून नदीच्या पलीकडून, यांना माहितीये तिथं असं कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण होतं. पण मग ते अजित शहा जे होते माझे नगराध्यक्ष, त्यांना ते बीपी वगैरे होतं त्याच्या हातात, ते असं याचं मण्याचं हे होतं, ते बीपी लोक कमी करतात ते काहीतरी असं मॅग्नेटिक कडक होतं ते. मला म्हणे भतीजे बोले मैं मर जाऊंगा बोले तेरे नाम से, कभी ये होगा तू जा बोले यहाँ से. मग मी पाहिलं, मी आलो मग 2-3 वाजता. पण मग घरी आलो, जेवायला बसलो, तर ही अशी म्हणायला लागली आणि ते योगा 3 मतानं पडला आमचा माणूस. मग पण ते बरा पडला, म्हणलं जाऊ द्या. नाही तर हे कारण की दहशत खूप होती. आमच्या आलापूरला ग्रामपंचायत झाली ना, तर मी सुरुवातीला आलापूर, मनापूर, मलकापूर 3 गावची आमची ग्रामपंचायत होती. ते आलापूरच्या मेरकर कंपनी भगवंतराव गाडे मंत्र्याला पाडून यायच्या सासऱ्याला आमदार केलं होतं अपक्ष, म्हणजे इतकी त्यांची चांगली होती. आणि आमची ग्रामपंचायत एक, त्या ग्रामपंचायतीत काय झालंय, तेली समाजाच्या घरात बसलो आम्ही, त्यांचा घाणा वगैरे होता तिथे लाकडी, तिथे बसल्यानंतर आमचे मुकुंदराव मेरकर होते. ते मला लक्ष्मणराव, मला जिल्हा परिषद लढू नाही म्हणे, तुम्ही मला यावेळेस साथ द्या. मी म्हणलं ठीक आहे दादा, सरपंच तुम्ही कारण मला माहित होती उभी देत नाही, झाडू बी मारतील इथं, एक तर मुसलमान बाकीचे सगळे एक व्हायचे, तर खूप दडपण होत तिथून, म्हणजे हालणंच मुश्किल होत. मी म्हणलं जाऊ द्या, हो झालं एरबी आपल्याला कुठे सरपंचाची लालूचे सदस्य झालो का झालो, आणि ते पण केली विरोध. मग काय झालं, उपसरपंचाचं चर्चा चालली. मग बाकीचे लोक काय म्हणलं, लक्ष्मणलाच करा म्हणे, चांगला पोरग आहे, हुशार आहे, नवीनच होतं. मग सगळ्याच एकमत झालं, मी नाही म्हणलो होतो, सगळ्याच एकमत झालं, म्हणलं लक्ष्मणला उपसरपंच. पण त्याच्या अगोदर एक तायर मिया म्हणून होता, जे अजिश मिया माझे नगराध्यक्ष त्याचा पुत्या, तो म्हणे मला सरपंच करा. मी म्हणलं सरपंच नाही, तुला उपसरपंच करतो. पण तो म्हणे नाही, तो उपसरपंच उधर से बनता.
सरपंच करते की आम्ही आता आपण सगळे हिंदू समाजाचे ग्रामपंचायत थोडे मुस्लिमान आहे, आपण जर मुसलमानाला केलं तर लोक म्हणतील पहिल्याच वेळेस लक्ष्मणाला आणि यानं मुसलमानाला केलं, म्हणजे जातीवर डोक्यात राहतो लोकांच्या. मी त्याला म्हणलं सरपंच नाही करतो उपसरपंच करतो, ते म्हणजे उदरसे बांधता. म्हणलं तू उदरसे बांधतायच नाही. म्हणे क्या आले ते मला बांधलाय ना तुम्ही राजकारण सोडून दूंगा, हे पहिला राजकारण लास्ट राजकारण. मग काय झालं ते आम्ही त्याला ते ठरलं सरपंच मुकुटराव मेरकरला करायचं, चांगला माणूस होतो मी, पंचायत समिती उपसभापती राहिला होता. मग मी आलो बा सरपंच तुम्ही, मग उपसरपंच माझं ठरलं, मी गेलो ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत मध्ये. मी या सरपंचाचा फॉर्म घेतला, याची मुकुंदराव सही घेऊन टाकली कोऱ्याच्यावर, सरपंचाचा एक घेतला, उपसरपंचाचा एक घेतला. मी त्याचा फॉर्म भरूच राहिलो तर आमच्या तिथून त्या सरपंचाला आमचे मलकापूरचे माणिकराव पाटील म्हणून होते जुने राजकारणी त्याच्या बरोबरचे, त्याने त्याला बोलून घेतलं बाहेर आणि म्हणे ते त्याचं काय ऐकता म्हणे उमेदवार टाका. पण त्यांनी टाकला तो तायरच. मी सांगितलं होतं तू जर उपसरपंच झाला तर मी राजकारण सोडून देईन, आणि तोच तायर त्यांनी फॉर्म भरला उपसरपंचाचा माझ्या विरोधात. आता सरपंचाचा फॉर्म मी म्हणलं चुकवा आपण आणि छाननीमध्ये उडून टाकू, पण पुन्हा विचार केला आपल्याला जाऊन देणार नाही, घरी मारतील सगळे बाहेरून जे येतं. म्हणलं जाऊ द्या याचं सरपंच होऊन जाऊ द्या बिनवर. पण मग मी बाहेर एक पुन्हा उपसरपंचाचा फॉर्म घेतला आणि बाहेर आलो. आमचं जे मलकापूरचा कॅन्डिडेट होतं सोनं, जे माणिकराव सोनने ज्यांनी उपसरपंच टाकला त्यांचे चुलत भाऊ, त्यांनी यांना पाळलं होतं निवडणुकीत, तो आमचा उमेदवार होता. मी बाहेर आलो, त्याला म्हणलो दादा याच्यावर सही करा. ते म्हणलं नाही नाही तुमचं ठरलेलं आहे. मी म्हणलो तुम्ही पटकन सही करा, वेळ चालला म्हणलं, वेळ जर झाला तर माझा आपला फॉर्म घेणार नाही, तू फक्त सही करा, नंतर मी आल्यावर बाहेर बोलतो म्हणलं तुम्हाला काय. मग मी काय केलं त्यांचा पण फॉर्म टाकला. मग तिथं उपसरपंचात झाले 3 फॉर्म, माझा, त्या विनायकराव पाटलाचा आणि ताहेर बियाचा, ताहेर शाह म्हणून. आता पंचायतात झाली, त्याला सांगितलं होतं जर तू निवडून आलो उपसरपंच हे राजकारण आता आणि शेवट, त्याच्यानंतर राजकारण करत नाही. मी सत्यवादी होतो जरसा. आता काय केलं मी, ते माझा फॉर्म घेतला विड्रॉल करून उपसरपंचाला. मग ते विनायकराव सोनवणे आणि ताहेर याच्या दोघांमध्ये लागली ती. 9 मतं होते आमचे, 9ची ग्रामपंचायत होती. मग एक बाई होती निवडून अपक्ष, तर ती एका मिरकरच्या घरात होती, नाझर साहेब होते ते तुमचे विस्तार अधिकारी. हा, त्याच्या घरामध्ये ती बाई, आणि इकडून समोरून ते माजी नगराध्यक्ष बसेल दरवाजात, कोणा जाऊन भेटून म्हणून त्या बाईला. पण आमचे जे विनायकराव पाटलाचे पाहुणे ना आमच्या जवळचे होते, तुळशीराम पाटील त्या बाईचे देर होते, त्याला आम्ही मागून पाठवलं. ते गेले आणि डायरेक्ट त्या बाईला बोलले, म्हणजे तुला मुसलमानाच्या ताटात जेवायचं का हिंदूच्या जेवण करायचं, तुला मुसलमानाच्या का हिंदूच्या. ती म्हणे मला हिंदूच्या. पटकन त्या खेड्यातल्या बाया जास्त हे नाही काही नाही, हिंदूच्या. म्हणे मग एक काम कर म्हणे, आपला विनायकराव उभा आहे म्हणे आणि एक तायर आहे, तर आपल्या विनायकराव मतदान शिकन म्हणे. हा, मग आले ते मामा, मला म्हणणं लागले, खुडवायला लागले, जमलं म्हणून. मग आम्ही थोडस शांत झालो. पण ते मतदान करताना काय झालं साहेब, ते आता तुमचे रिटर्निंग ऑफिसर वगैरे जे लोक आहेत यांनी काय केलं, आता तिथे काही बॅलेट पेपर नव्हते, छापायला वेळ नव्हता, हातवर करायचं नाही, हातवर बी करणं चालत नाही ना, गुप्त मतदान असतं ना, गुप्त मतदानात हातवर करणं चालतच नाही. मग त्यांनी काय केलं, चिठ्ठ्या तयार केल्या अशा, या कागदाच्या चिठ्ठ्या ना, या असं का समजा हे जे कार्ड आहे तुमचं छोटं, अशा कागदाच्या चिठ्ठ्या तयार केल्या, वर विनायकराव नाव लिहिलं, ते अल्फाबेटिकली सोनवणे असल्यामुळं, आणि खाली ताहेरचं आलं होतं, तर वर विनायकराव खाली ताहेर. हा, त्यांना पेनानं फुली मारायची अशी, असं ठरलं. आता आम्ही शिकेल होतो, आम्ही पाहायला गेलो मतदानाला, मी पाहिलं विनायकराव ताहेर, पण हे बॅलेट पेपरची अशी घडी होती, इकडून विनायकराव इकडून ताहेर. पण यांनी काय केलं, आमचा एक अनपढ वोटर आला. आता आम्ही त्यांना सांगून ठेवलं होतं वर विनायकराव आहे, कारण ते शिकलेले नाही. मग त्यांनी अंगठा टेकवायचा, पेन बी धरता येत नव्हतं त्यांना. म्हणलं वर विनायकराव खाली ताहेर आहे, आपला विनायकराव वर. यांनी काय केलं, तुमच्या कर्मचाऱ्यानं हे असं करून दिलं, हे जे असं बॅलेट पेपर होतं ते असं करून दिलं. मी लगेच पाहिलं, मी पाहिलं बरोबर धरलं ते. धरल्यानंतर मी ज्यावेळेस बोलायला लागलो, मग ते लटलट तापायला लागले. मी म्हणलं तुम्हाला वाटत मला ही सगळी गर्दी, ही गर्दी फक्त मारामाऱ्या करू शकते, पण तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही. म्हणलं तुम्हाला राजकारण करायचंय का, तुम्ही कशा करता असं उलट सुलट देऊ लागले. म्हणलं नाही म्हणलं साहेब, झालं असं झालं तर झालं. मी म्हणलं नाही, आता सरळ द्या आणि पुन्हा समजून सांगा, वर विनायकराव खाली ताहेर आहे, तुला जो ज्याला मतदान करायचं ते करा. मग त्यांनी बरोबर केलं, अशा चिठ्ठ्या दिल्या, म्हणजे वर विनायकराव खाली ताहेर, तुम्हाला ज्याला मतदान करायचं ते करा. देवाची कृपा अशी झाली, आमच्या उमेदवाराला 5 पलटे आणि तो ताहेरला 4 पलटे. म्हणलं देवा ऐकलं आपला तो बदल. हा, असा एक उपसरपंच होऊन गेला आमचा, म्हणजे तिथून सुरुवात झाली ती माझी. आणि याच्यात राजकारणात कोण पडतो साहेब मी सांगू का, कारण की सत्तेशिवाय शान पडली. आता आपण जर पोलीस स्टेशनला गेलो तर PSI म्हणाल बसा, 2 खुर्च्या असाल 2 वर बसतील, बाकीच्याला उभे करतील, इतकी रेस्पेक्ट देत नाही. पण जर तिथं जर मंत्री आमदार असला की लगेच तो सल्यूट करतो.
आता दानवे साहेबांसोबत जमते. सध्या बरं आहे, येत जातात आम्ही एकमेकाला, पण मध्ये खूप दिवस आम्ही एकमेकाला ऐका ना, तुमच्या म्हणजे जीवनामधून म्हणजे आमच्यासारखे आता हे सगळे तरुण मुलं आहेत. तो प्रहारचा तालुकाध्यक्ष आहे. बरं विष्णू जाधव, तो कपिल नवघरे, ते अंकुश कोरडे सर येतं, हे दाखोंडे सर येतं, हे व्यापार म्हणजे आमचे हे काळे म्हणून मोठे प्रसिद्ध व्यापारी आहेत. बरोबर, म्हणजे त्यांच्या दिसण्यावर जायचं काम नाही. शेतकऱ्याला किंवा कोणाला मदत करण्यासाठी 2-2 1-1 कोटी अकाउंट वर ठेवतात. आणि हे छावाचं खूप मराठा समाजाचं 35 वर्षापासून काम करतात. म्हणजे या नवीन पिढीला एक तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट शिकण्यासाठी मिळाली की शून्यातून विश्व कसं निर्माण करतात. हो, आमच्याकडे बरेच जण चमत्कार म्हणते. शून्यातून विश्व निर्माण. फक्त आता एकच की तुमच्या आता तुम्हाला मुलगा एक का 2 मुलं, दोघं काय करतात? हा, आता एक ट्रॅक्टर एजन्सी आहे, त्याच्यानंतर ते कल्टिवेटर शक्तिमानचे वगैरे. अच्छा. आणि थोडेफार शाळा, आणि तो दुसराला नाही, तो टोटल शाळा, पॉलिटेक्निक कॉलेज वगैरे पाहतो. बरोबर. म्हणजे दोन्ही लेकरांनी सुनांनी यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही ठेवित नाहीत असं म्हणायचं नाही. बघ लक्षात आलं की नाही? म्हणजे सगळ्या धर्माचं सार काय असेल, म्हणजे इस्लाम सहित, म्हणजे इस्लाम मध्ये पण असं म्हटलं जातं की माँ बाप के पैर में जन्नत आहे. स्वर्ग कुठं असेल तर मायबापाच्या चरणात ऐका ये. बरोबर आहे. आणि तुम्ही आहे की नाही, तुम्ही दोघांनी म्हणजे तुम्ही पण आता टेन्शन नाही घ्यायचं, मस्त छान जीवन जगायचं. तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या बॉडी लँग्वेज वर ते जाणवते आम्हाला, बरं काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला प्रेरणा मिळाली. या सगळ्या नवीन पोरायला वाटते की शॉर्टकट आहे, पैशानं काहीतरी होतंय, असं केलं पाहिजे, टिफर घेतलं पाहिजे, नंबर 2चा धंदा केला पाहिजे. बरोबर. म्हणून तुमच्या म्हणजे आम्ही इथं आलो, ताईंनी आम्हाला आणलं, तर ते सगळ्या नवीन आमच्या कंपनीला एक तुमच्या जीवनापासून प्रेरणा मिळाली. असं सर काय का मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सतीश चव्हाण आमदार, ते मुकुंदराव बेरकर जे म्हणलो मी उपसभापती, त्यांचे चिरंजीव त्याच्या शाळेवर शिक्षक आहे. कोरोनामध्ये मी इकडे लगविले गेलो होतो, ते तिकडून आले दवाखान्यातून. मला म्हणलं दादा तुमचं भाषण आमच्या शाळेवर ठेवायचं. म्हणलं काऊन? तुम्ही आमच्या दारासमोरून जात होते, म्हणजे तुमच्या पायात चप्पल राहत नव्हती, कपडे फाटेल राहत होते, आणि आज तुम्ही एवढं मोठं सगळं उभं केलं, किती लोकांना मुलाला शिकवता, पुढे नेता. त्यानंतर आमच्यात दयामाया खूप आहे. त्यांचं आहे का इकडे संस्था सतीश चव्हाण? हो, इथं आहे म्युनिसिपल मोठं शाळा, चांगले विद्यार्थी माझे चांगले दोस्त आहेत. असं का? चांगलं. आणि मी पण चांगला तुम्ही जेवण